नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवर, ज्या चॅनलचं नाव आहे मुद्दा हक्काचा। मित्रांनो, ज्या कंपनीच्या खंडणी मागणीमुळे सरपंच संतोष देशमुख यांची हत्या करण्यात आलेली आहे, त्याच कंपनीमध्ये म्हणजे आवाजा कंपनीमध्ये आता मोठी चोरी झाल्याचं समोर येत आहे। आणि या चोरीच्या पाठीमागे कुठेतरी यांची टोळी दडली आहे का, आणि या टोळीमध्ये नेमकं काय झालेलं होतं, कृष्णा आंधळेचा नेमका याच्यामध्ये काही संबंध आहे का, हेच तुम्हाला मी आजच्या या व्हिडिओमध्ये थोडक्यात सांगण्याचा प्रयत्न करणार आहे। तर नमस्कार, रणजित मित्रांनो, चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, कारण आपल्या चॅनलवर असेच वेगवेगळे विविध माहितीपूर्ण व्हिडिओज येत राहत असतात। तर मंडळी, सरपंच संतोष देशमुख हत्याकांड प्रकरण अगदी महाराष्ट्रभर आपल्याला माहितीच आहे। आणि त्याच खंडणी, ज्या कंपनीमध्ये खंडणी वाल्मिक कराड असो किंवा त्यांच्या लोकांनी जी मागितलं असं बोललं जाते किंवा जी माहिती आलेली आहे, त्या कंपनीमध्ये तब्बल 12 लाखांची चोरी झालेली आहे। 12 लाखांचे वेगवेगळे केबल्स जे असतात ते चोरी करण्यात आलेले आहेत आणि तिथल्या वॉचमॅनना मारहाण झालेली आहे, बांधून ठेवण्यात आलं होतं। आणि वॉचमॅनला बांधून ठेवलं आणि त्यानंतर ते मध्ये शिरले आणि त्या कंपनीमधला जे काही 12 लाखाचा माल होता तो माल त्यांनी तिथून गायब केला। आणि ज्यावेळेस त्या वॉचमॅनला बांधलेलं होतं त्यावेळेस कसं तरी त्यांनी सोडण्याचा स्वतःला प्रयत्न केला आणि अगदी रात्री मध्यरात्री 1:30 वाजता तो स्वतःची गाठ सोडण्यामध्ये यशस्वी झाला। आणि ज्यावेळेस त्याने हे सोडलं त्यावेळेस कंपनीच्या सुपरवायझरला, मॅनेजरला ही सगळी माहिती दिली, ही अशी घटना या कंपनीमध्ये घडलेली आहे। परंतु विचार करण्याची गोष्ट आहे, ज्या कंपनीच्या सध्या एवढ्या मोठ्या लेटेस्ट सगळी माहिती आहे किंवा सरपंच संतोष देशमुख यांची हत्या ज्या कंपनीच्या खंडणी प्रकरणामुळे झालेली आहे, त्या कंपनीमध्ये हिम्मत चोरांची सुद्धा होती की आपण इथं जाऊन सुद्धा चोरी करू शकतो, म्हणजे त्यांचं सुद्धा नाव याच्यामध्ये येऊ शकतं चुकीनं, किंवा जर त्याच्यामध्ये यांचा काही संबंध असेल या चोरांचा सुद्धा तर यांचं सुद्धा नाव याच्यामध्ये येऊ शकतं। तरी सुद्धा यांची हिम्मत झाली की तिथे जाऊन चोरी करायची आणि 12 लाखाचा माल हा चोरी करायचा। परंतु आता याच्यामध्ये काही लोक किंवा असंही बोललं जाते की कृष्णा आंधळेचा याच्यामध्ये काही संबंध आहे। कृष्णा आंधळे कुठंतरी याच्यामध्ये ऍक्टिव्ह झालाय का, कृष्णा आंधळे बाहेर राहून यांची टोळी चालवते का, अशा प्रकारचे बरेच प्रश्न हे लोकांकडून निर्माण केले जात आहेत। परंतु सरपंच संतोष देशमुख हत्या मागच्या बऱ्याच गोष्टी आपण पाहिल्या होत्या, कशा प्रकारे ज्या ज्या घटना घडल्या, आणि आता ही नवीन घटना ज्या कंपनीमध्ये खंडणी मागणीसाठी मागणी केली होती त्याच कंपनीमध्ये आता चोरी व्हायला लागली। म्हणजे कुठेतरी एक विचार करण्याची गोष्ट आहे की लोकांना नेमकी किंवा त्या चोरांना नेमकी भीती राहिली नाही का, जे काही एवढं त्या कंपनीसाठीच घडलेलं आहे, मोठं कारस्थान झालेलं आहे, एका माणसाचा जीव गेलेला आहे, त्या कंपनीमध्ये जाऊन अगदी एवढं मोठं प्रकरण तिथं घडलेलं आहे आणि त्या कंपनीमध्ये जाऊन हे लोक चोरी करतायत, म्हणजे चोरांचं नेमकं किती धाडस असेल असा विचार करण्याची सध्या गोष्ट आहे। मित्रांनो, सरपंच संतोष देशमुख हत्येमध्ये आता नवीन माहिती सुद्धा भरपूर पुढे आलेली आहे, ती म्हणजे वाल्मिक कराडने केलेला अर्ज असेल। वाल्मिक कराडने कोर्टाकडे एक विनंती अर्ज केलेला आहे की माझा याच्यामध्ये काही संबंध नाही, असे कुठलेही प्रथमदर्शनीय पुरावे हे समोर आले नाहीत की त्याच्यामध्ये माझा संबंध आहे किंवा मी खंडणी मागितलेली आहे किंवा जी मी हत्या केली त्याच्यामध्ये कुठेतरी माझा संबंध आहे, असे कुठलेही पुरावे हे सापडलेले नाहीत। मग मला का या खटल्यामध्ये अडकवलं गेलं, या खटल्यातून माझी सुटका करावी, अशा प्रकारचा एक विनंती अर्ज वाल्मिक कराडने कोर्टाला दिलेला आहे। आणि याच्यावर जो आहे 24 तारखेला आता सुनावणी आहे, म्हणजे 24 एप्रिलला याच्यावर सुनावणी आहे आणि 24 एप्रिलला कुठेतरी सुनावणी करून याच्यामध्ये वाल्मिक कराडला सुटका करण्यात यावी, अशा प्रकारच्या त्या अर्जामध्ये विनवणी आहे। मित्रांनो, आता कोर्टाचा निर्णय बघणं फार महत्त्वाचं ठरणार आहे। परंतु आता या आवाजा कंपनीची जी काही चोरी करण्यात आलेली आहे त्यामध्ये नेमकं कोण कोण पुढे येते, काय होते, हे सुद्धा बघणं महत्त्वाचं ठरणार आहे, कारण ज्या काही गोष्टी आलेल्या आहेत त्या अतिशय धक्कादायक आहेत। मित्रांनो, आता तुम्हाला काय वाटते, या चोरी मागे कोण असेल हे कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा आणि हो, भेटूयात नवीन व्हिडिओ मध्ये। तोपर्यंत नमस्कार।